पुढच्या बातमीकडे वळूयात। लाडकी बहीण योजनेच्या अर्जावर मोदींसह सीएम डीसीएमचे फोटो आहेत। मोदींसह शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांचे फोटो या योजनेच्या कागदपत्रांवर पाहायला मिळतात। लाडकी बहीण योजनेच्या अर्जावर मोदींसह सीएम डीसीएमचे फोटो आहेत। मोदींसह शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांचे फोटो या अर्जावर आहेत। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। गजानन, लाडकी बहीण योजना ज्या वेळेला अजित पवारांनी जाहीर केलेली होती त्याच्यावर विरोधकांकडून टीका केली जाते। तर ही योजना अजित पवारांची आहे, राष्ट्रवादीची आहे असं म्हटलं जात होतं। मात्र ही योजना महायुतीच्या नेत्यांची आहे असा दावाही केला जातोय। आणि आता जो अर्ज समोर आलेला आहे त्या अर्जावर मोदींचाही फोटो आहे, सीएम आणि दोन्ही डीसीएमचे फोटो सुद्धा या अर्जावर असल्याचं पाहायला मिळत आहे। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। गजानन, नक्कीच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्जावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यासोबतच आदिती तटकरे यांचाही फोटो आहे। जेव्हा महिला हा अर्ज भरणार आहेत लाडकी बहीण योजनेचा, त्यावर हे सगळे फोटो असणार आहे। आता या फोटोवर विरोधक जे आहे ते टीका करणार आहे, कारण की याचा विरोधी पक्ष नेते आणि कार्यकर्तेही लाडकी बहीण योजनेचे वेगवेगळ्या ठिकाणी कॅम्प लावण्याच्या तयारीत आहे। अशा स्थितीमध्ये महायुतीच्या नेत्यांचे फोटो घेत असलेला अर्ज जे आहे तो त्या महिलांकडे भरायला दिला जाणार आहे, त्यामुळे ती अडचण होऊ शकते। त्यामुळे यावर आक्षेप जो आहे तो या ठिकाणी घेतला जाऊ शकतो। परंतु आता जे अर्ज आलेले आहेत त्या अर्जावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सुद्धा फोटो जे आहे ते आहे। वेगवेगळ्या ठिकाणी हे अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे आणि फोटो असलेले फॉर्म महिलांपर्यंत पोहोचलेले आहे। नक्कीच धन्यवाद गजानन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।